प्रभाग क्रमांक 13 मध्ये महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग क्रमांक 13 मध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। माझा परिसर मी स्वच्छ ठेवून ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण करणार अशी शपथ घेऊया या ज्ञानेश्वर चौक येथून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला। या मोहिमेत स्थानिक नगरसेवक अनिल भोर, स्थानिक नगरसेविका निर्मला कणसे, वर्षा श्रीलार, शहाजी खुपसे, उपायुक्त दिनेश तायडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्वच्छता मोहिमेदरम्यान ज्ञानेश्वर नगर चौक ते मराठा सर्कल, ज्ञानेश्वर नगर ते नितीन सिग्नल, नितीन ते कोरम मॉल, नितीन ते पप्पू ढाबा, देवशोका ते आरोग्य केंद्र, सिद्धिविनायक चौक ते आनंद साळवी, हनुमान डेअरी, समतानगर व वैतीवाडी 2 आतील परिसर तसेच दर्यासागर हॉटेलपर्यंत परिसर स्वच्छ करण्यात आला। तसेच ज्ञानेश्वर नगर सर्कल ते आतील परिसर, पप्पू ढाबा ते पाईपलाईन हजोरी शौचालयपर्यंत, भुयारी मार्ग व नितीन सर्कल तसेच ज्ञानेश्वर नगर सर्कल ते नाना नानी पार्क रोड नंबर 33 लगत या भागांमध्येही स्वच्छता करण्यात आली। या मोहिमेत कचरा उचलणे, रस्ते स्वच्छ करणे, गटारे व नाले साफ करणे तसेच कचरा हटवण्याची कारवाई करण्यात आली। शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका दैनंदिन साफसफाई करत असतेच, त्याचबरोबर नागरिकांना देखील महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केले। सुरू राहणारा उपक्रम असणार आहे। सातत्याने यापूर्वी वेगवेगळ्या प्रभागांच्या मध्ये साफसफाईची मोहीम झाली आणि महापौर महोदयांनी मला 10-15 दिवसापूर्वी सांगितलं होतं की आपल्याला तुमच्या प्रभागामध्ये 13 नंबर प्रभागामध्ये साफसफाईची मोहीम घ्यायची आहे। डीप क्लीन म्हणजे वरवर स्वच्छता नाही तर मुळापासून स्वच्छता। आणि मला खरंच त्यांचं कौतुक करावं वाटतं। एकनाथ शिंदे साहेबांनी ज्याप्रमाणे त्यांना आदेश दिले की ठाणे शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये तुम्हाला उतरून ठाणे महानगरपालिकेचं प्रतिनिधित्व करायचंय आणि खऱ्या अर्थाने ह्या महापौर जे आहेत, कुठला महापौर कुठल्या शहरातला महापौर अशा प्रकारच्या मोहिमेत उतरलेला आपण कोणी बघितलेलं नाहीये। परंतु शर्मिलाताई पिंपळकर यांनी स्वतः झाडू हातात घेतलेला आहे आणि स्वच्छतेचं महत्त्व लोकांना काय आहे, ठाणेकरांना काय आहे हे आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे। मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि एकनाथजी शिंदे साहेबांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो। आम्ही त्यांचे सर्व सैनिक आहोत, त्यांचं प्रतिनिधित्व करणारे आहोत की आपल्याला ठाणे शहरामध्ये ही मोहीम अखंडपणे निरंतरपणे राबवली जाईल याची ग्वाही देतो। धन्यवाद। सर्वांना माझा नमस्कार। खरं तर डीप क्लीन ड्राईव्ह आपण गेल्या 30 तारखेपासून चालू केला आहे। 30 फेब्रुवारीपासून ज्या वेळेला महापौर म्हणून माझी निवड झाली त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी जी संकल्पना 2023 पासून चालू केली आहे तीच संकल्पना प्रत्येक प्रभागामध्ये आपण डीप क्लीन ड्राईव्ह या मोहिमेद्वारे प्रत्येक सर्व नगरसेवकांना तिथल्या कार्यकर्त्यांना, आपण शाळेचे काही विद्यार्थी आहेत त्यांना पण आपण या उपक्रमामध्ये इन्व्हॉल्व केला आहे आणि या प्रकारे प्रभाग क्रमांक 1 पासून ही डीप क्लीन ड्राईव्ह चालू झालेली आहे। आज डीप क्लीन ड्राईव्ह प्रभाग क्रमांक 13 मध्ये आज चालू आहे आणि अशाच प्रमाणे पुढील डीप क्लीन ड्राईव्ह चालू राहील। धन्यवाद। खूप चांगला प्रतिसाद आहे। स्थानिक नागरिक आहेत, तिकडचे स्थानिक नगरसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत आणि सगळ्या शालेय विद्यार्थी आहेत आणि सर्वांना घेऊन ही डीप क्लीन ड्राईव्ह चालू आहे। ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन त्यांचा पण चांगला प्रतिसाद आपल्याला इथे मिळाला आहे।